अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवेमाराची धमकी देण्यात आली आहे। वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर धमकी देण्यात आल्याची माहिती आहे। घरात घुसून मारणार, गाडी बॉम्ब न उडवणार अशी धमकी सलमानला देण्यात आली आहे। वरळी पोलिसांनी मेसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे। या देशातला नागरिक, या महाराष्ट्रातला, या मुंबईतला नागरिक सुरक्षितच राहायला पाहिजे, सुरक्षितच राहील। सुरक्षेची काळजी सरकार पूर्ण घेईल। धमक्या देणारे घाबरट आहेत, धमक्या देणारे स्वतःचं अस्तित्व दाखवू पाहत आहेत, धमक्या देणारे स्वतःकडे ध्यान आकर्षित करू पाहत आहेत। कायदा व्यवस्था चोख आहे। सलमान खान असो व कोणी असो, याच्याबद्दल सुरक्षेची काळजी राज्य सरकार परिपूर्ण घेईल। अशा प्रकारची दहशत मुंबईत चालणार नाही, महाराष्ट्रात चालणार नाही। या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत। या विषयाचे गांभीर्यानं गृह खातं दखल घेईल आणि सलमानच काय, सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल याची सरकार काळजी घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।